आणि पुन्हा एकदा अपडेट साताऱ्यामधून। सातारा लोकसभा मतदारसंघामधून महायुतीचे उमेदवार म्हणून उदयनराजे भोसले हेच लढणार आहेत हे आता स्पष्ट झाले। उदयनराजे भोसले हे भाजपच्या तिकिटावर ही निवडणूक लढणार आहेत। हा लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसकडे जाणार की भाजपकडे जाणार याबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात होते, कारण सध्याचे खासदार या मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे आहेत, जे आता शरद पवार यांच्या सोबत आहेत। त्यामुळे हा मतदारसंघ अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला जाणार की भाजप इथे आपला उमेदवार देणार याबाबत अनेक चर्चा सुरू होत्या आणि अखेर भाजपने हा मतदारसंघ आपल्या ताब्यात घेतलाय आणि या मतदारसंघामधून उदयनराजे भोसले यांनाच उमेदवारी घोषित झाली आहे। उदयनराजे भोसले काही क्षणांमध्ये साताऱ्यामध्ये दाखल होत आहेत। त्यांच्या स्वागतासाठी कार्यकर्ते सज्ज आहेत। या सगळ्याचा आढावा घेतलाय राहुल तपासे यांनी। महायुतीतला साताऱ्यातला तिढा अद्याप सुटलेला नाही, मात्र जी काही अमित शहा यांच्यासोबत उदयनराजे भोसले यांची जी काही बैठक झालेली आहे, त्या बैठकीत उदयनराजे भोसले यांना ग्रीन सिग्नल देण्यात आलेला आहे आणि त्यानंतर आता उदयनराजेंची एंट्री ही गेल्या 5 दिवसानंतर आता साताऱ्यात होताना पाहायला मिळते आणि या साताऱ्याच्या हद्दीत आल्यानंतर त्यांचं जंगी स्वागत करण्याची जय्यत तयारी इथल्या कार्यकर्त्यांनी केलेली आहे। आता हे जे दृश्य आहे ते साताऱ्यातील शिरवळ या ठिकाणचं आपण पाहतोय। या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते, उदयनराजे प्रेमी, मराठा आंदोलक या सगळ्यांनी मिळून या ठिकाणी आता शिरवळ या ठिकाणी त्यांचं जंगी स्वागत करण्याची तयारी सुरू केलेली आहे। आपण पाहतोय की या ठिकाणी आक्रमक भूमिका घेत उदयनराजे भोसले यांच्या नावाचा जयघोष देताना आपण पाहायला मिळतंय। या ठिकाणी आपल्यासोबत काही कार्यकर्ते आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत। काय सांगाल तुम्ही? आज या ठिकाणी आपण जर पाहिलं तर गेले 4-5 दिवस जे वातावरण होतं, आपल्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत आदरणीय श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांचे थेट 13वे वंशज आदरणीय खासदार श्रीमंत छत्रपती उदयन महाराज यांच्यावरती महाराष्ट्राची संपूर्ण जनता ही मनापासून प्रेम करते। आज महाराजांचं आगमन होतं आहे साताऱ्यामध्ये आणि त्यानिमित्त उदयन महाराज प्रेमी, भारतीय जनता पार्टी आणि महायुतीतील सर्व पक्ष, घटक पक्ष यांनी सर्वांनी एकत्रितपणे महाराजांचं स्वागत करण्याचं नियोजन मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी शिरवळच्या या म्हणजे नाक्यावरती केलेलं आहे। आपण पाहतोय आता या ठिकाणी एक भव्य असा मोठा हार या ठिकाणी आणलेला आहे। जवळजवळ 25 ते 50 JCB लावून आम्ही फुलांचं उधळण या ठिकाणी करणार आहोत। महाराजांचं जंगी असं स्वागत या ठिकाणी करत असताना या ठिकाणी महिलांचं असणारं जहाज पथक असेल, वारकरी संप्रदायाची काही मंडळी याच्यामध्ये सहभागी होत आहे, बंजारी समाज यामध्ये सहभागी होते आणि त्याचबरोबर धनगरी नृत्य जे आहे तेही या ठिकाणी महाराजांच्या स्वागतासाठी खूप मोठ्या प्रमाणामध्ये अनेक समाज या ठिकाणी जमा होणार आहे आणि महाराजांचं जंगी स्वागत करण्यासाठी आम्ही सर्वजण इथं तमाम उदयन महाराज प्रेमी या ठिकाणी जमा झालेलो आहोत। जंगी स्वागत केलं जाणार आहे। अद्यापपर्यंत तिढा सुटलेला नाही असं एकंदरीत चर्चा आहे एका बाजूला, तर दुसरीकडे भाजपच्या उदयनराजे नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी जंगी स्वागताची तयारी केलेली आहे। तिकीट मिळालं असं सांगितलं। नुसतं भाजप नाही तर सर्व समाविष्ट घटक आज या स्वागतासाठी आलेले आहेत। तमाम साताऱ्यातील जनता ही पंचक्रोशीतील लोक वेगवेगळ्या भागामध्ये, नुसतं आता तुम्ही शिरवळच्या हद्दीमध्ये जिथं आपण साताऱ्याची हद्द सुरू होते तिथं बघताय, असं सातारापर्यंत जवळजवळ 40 ठिकाणी लोक मोठे मोठे JCB, क्रेनच्या सहाय्याने हार घालणे असे अनेक प्रोग्राम लोकांनी उत्स्फूर्तपणे ठेवलेले आहेत आणि सर्व समाविष्ट घटक यामध्ये आलेले आहेत। त्यामुळं सातारात फक्त हे जर तिकीट मिळालं पाहिजे ते तिकीट ह्यापेक्षा उदयनराजे उमेदवार म्हणून आज साताऱ्यामध्ये येत आहेत, हे सगळ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे आणि महाविकास ह्याच्यातूनच, युतीतूनच महाराजांची एक उमेदवारी जाहीर होती आहे। त्यामुळं आज महाराज ज्यावेळी साताऱ्यात येत आहेत तर त्यांचं हे स्वागत असं अतिभव्य स्वरूपात आणि उत्स्फूर्तपणे होते, ह्याची एक खूप आनंदाची गोष्ट आहे। अधिकृत तर तिकीट जाहीर झालेलं नाही आहे, मात्र तरीही हा कॉन्फिडन्स, एकंदरीत हा कॉन्फिडन्स नेमका कुठल्या स्टेपला जाऊ शकतो? या संपूर्ण आत्मविश्वास आणि ह्या उत्स्फूर्त भावनेचं एकच कारण आहे, ते म्हणजे श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले महाराज साहेबांनी जनतेवर केलेलं प्रेम, दिलेला आधार आणि प्रत्येक समस्येचं एकच उत्तर म्हणजे उदयनराजे महाराज साहेब आहेत। त्यांच्यासाठी वारंवार कायमपणे आजपर्यंत महाराज साहेबांसाठी जनता रस्त्यावर आलेली आहे आणि आज हे उत्स्फूर्तपणे हे सगळं होतंय। लोकांनी स्वतःहून ह्या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत। महाराजांचं आम्ही स्वागत करायला थांबलोय, आम्ही मोठ्या प्रमाणात जंगी स्वागत महाराजांचं करतोय। संपूर्ण या शिरवळपासून ते अगदी साताऱ्याच्या पवई नाक्यापर्यंत आणि तिथूनही पुढं
जलमंदिरपर्यंत हा संपूर्ण प्रोग्राम होणार आहे आणि मोठ्या प्रमाणात लोक एकत्र आलेत, याचा अर्थ तुम्ही सर्वांनी सर्व लोकांनी त्याची दखल घ्यावी. तिकीट मिळो अगर ना मिळो, काय असेल भूमिका पुढची? फक्त आम्हाला एवढंच माहिती आहे, छत्रपती उदयनराजे सोबतच राहायचं आणि छत्रपती उदयनराजे महाराज जिथं राहतील तिथं आमची छाप 100% पडणार आणि 100% पडणार, एवढंच आमचं म्हणणं आहे. निश्चितच इथं कार्यकर्त्यांची भूमिका आहे की तिकीट मिळो अगर ना मिळो, मात्र उदयनराजे या बॅनरवरतीच महाराज निवडून येतील आणि त्यांनाच ताकदीनं आपण निवडून देणार अशी भूमिका ठेवून आता या ठिकाणी त्यांचं जग्गी स्वागत करण्यासाठी सगळ्यांनी कंबर कसलेली आहे. कॅमेरामॅन निलेश शेवाळीसह राहुल तपासे, एबीपी माझा, शिरवळ, सातारा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.